सुप्रभात मुलांनो, कसे आहात तुम्ही सर्व? देवाच्या कृपेने सुखी राहा आणि निरोगी राहा. मुलांनो, आतापर्यंत आपण निबंधाचे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत. पहिला प्रकार वर्णनात्मक निबंध, माझा आवडता छंद. दुसरा प्रकार आहे कथालेखन. तिसरा गद्य आकलन. आणि आज आपण निबंधाचा 4था प्रकार अभ्यासणार आहोत. तो आहे बातमी लेखन. निबंधाचा 4था प्रकार बातमी लेखन. ह्यासाठी दिनांक लिहायची आहे 17, म्हणजेच आजची दिनांक 17/8/2020. आलं लक्षात? मी तुम्हाला मुद्दामून इंडेक्स दाखवलेला आहे ह्यासाठी की तुम्ही त्याप्रमाणेच लिहावं. तर तुम्ही तुमच्या निबंधाच्या नोटबुकमध्ये इंडेक्समध्ये म्हणजेच अनुक्रमानिकेत निबंधाचा 4था प्रकार बातमी लेखन दिनांक लिहायची आहे, हे लिहायचं आहे. तसेच मुख्य पानावरती तुम्ही लेफ्ट साईडला मुख्य जेथे तुम्ही लिहिणार आहात बातमी लेखन, जिथून तुम्ही सुरुवात करणार आहात त्याच्या लेफ्ट साईडला हा प्रश्न लिहायचा आहे. बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न तुमच्या निबंधाच्या नोटबुकमध्ये लेफ्ट साईडला जेथे तुम्ही बातमी लिहिणार आहात त्याच्या लेफ्ट साईडला हा प्रश्न लिहायचा आहे. बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि राईट साईडला म्हणजेच येथे जेथे तुम्ही निबंधाला सुरुवात करता तेथे लिहायचं आहे निबंध क्रमांक 4. समजलं? निबंध क्रमांक 4 हेडिंग लिहायचं आहे बातमी लेखन. येथे दिनांक लिहायचे 17/8/2020. हे थोडं तुम्हाला कन्फ्युजन होईल म्हणून मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे 17/8/2020. तर तुम्ही हा 7 आहे समजून घ्यायचा आहे. आणि मग इकडनं तुम्ही बातमी लिहायला सुरुवात करायची आहे. बातमी मी तुम्हाला PDF द्वारे पाठवणार आहे. तर आता तुम्ही तुमचं मराठीचं टेक्स्टबुक काढा. मराठीचं टेक्स्टबुक आणि पेज नंबर 17. पेज नंबर 17 हे बघा. पेज नंबर 17 मराठी टेक्स्टबुक. ह्यामध्ये तुमचं बातमी लेखन हा प्रश्न आहे बघा. त्यावरती बातमी कशा प्रकारे लिहायची ह्याविषयी थोडक्यात माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर तुम्ही आता लक्ष द्यायचं आहे. सर्वांनी पुस्तक काढलं का? पुस्तकात बघायचं आहे बातमी लेखन. ही बातमी आपण कशावरती करत असतो सांगा बरं? दैनंदिन व्यवहारात जे काही घटक असतात त्यावर आपण बातमी करत असतो. मग ही बातमी आपल्याला कुठे वाचायला मिळते? तर ती बातमी आपल्याला वृत्तपत्र म्हणजेच काय? न्यूजपेपर. टीव्हीवर आपण बातमी पाहतो, ऐकतो. वृत्तपत्रामध्ये जगातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात आणि टीव्हीवरती आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात. आपण रेडिओवर सुद्धा बातमी ऐकू शकतो. तसेच आता तर मोबाईल आहे. मोबाईलमध्ये कितीतरी बातम्या येत असतात. त्या बातम्या आपण पाहतो आणि ऐकतो. अशा कितीतरी माध्यमांतून आपल्याला बातमी वाचायला आणि ऐकायला मिळते. त्यामुळे घडून गेलेल्या किंवा घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी म्हणजे एखादा अपघात झाला असेल किंवा एखादा कार्यक्रम एखाद्या शाळेमध्ये झालेला असेल
तर त्या सर्वाविषयी आपल्याला बातमी कळत असते. सविस्तरपणे आपल्याला वृत्तपत्रामध्ये म्हणजेच न्यूजपेपरमध्ये, बातमी म्हणजेच काय तर न्यूज, ही बातमी वार्ता आपल्याला न्यूजपेपरमधून किंवा टीव्हीवरून समजत असते. तर ह्या वेगवेगळ्या घटना घडत असतात, त्यावर बातम्या आपण ऐकत असतो किंवा वाचत असतो. ह्या सविस्तर बातमीची माहिती आपल्याला ही वेगवेगळ्या माध्यमांतून मिळत असते. तर आज आपण बातमी लेखनासाठी आवश्यक असणारे गुण, आपल्यामध्ये कोणकोणते गुण असायला पाहिजेत बातमी लेखनासाठी, ते आपण अभ्यासूया. पहिला आहे लेखन कौशल्य. बातमी जर लिहायची असेल तर आपल्याला लेखन कौशल्य म्हणजे रायटिंग स्किल, आलं लक्षात? आपलं रायटिंग स्किल चांगलं असणं आवश्यक आहे. आपल्याला भाषेचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच व्याकरणाची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. बातमी लेखन करताना आपली भाषा ही सोपी साधी असायला पाहिजे. तसेच आपण जे काही वाक्य बनवतो ते वाक्य सुटसुटीत वाक्यरचना असायला पाहिजे. आपलं चौफेर वाचन असायला पाहिजे. चौफेर वाचन म्हणजे सगळी काही माहिती आपल्याला असली पाहिजे, तरच आपण बातमी लेखन चांगल्या प्रकारे करू शकतो. आलं लक्षात? तर बातमी लेखन करण्यासाठी आपल्याकडे हे सर्व स्किल्स, हे सर्व कौशल्य असणं आवश्यक आहे. वाचन असणं आवश्यक आहे. आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची सर्व माहिती योग्य प्रकारे क्रमवार लिहिता आली पाहिजे. अशा प्रकारे बातमी लेखन करत असतात. तर ही बातमी आपण कशाची करतो तर सांस्कृतिक म्हणजेच कल्चरल. सेंट मेरीज शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घ्या, किंवा सेंट मेरीज शाळेमध्ये झालेला स्वातंत्र्य दिन याविषयी बातमी तयार करा. किंवा क्रीडाची बातमी आपण पाहतो न्यूजपेपरमध्ये. स्पोर्ट्स पेज असतं ना, त्यामध्ये सर्व बातम्या असतात. क्रीडाविषयक सर्व बातम्या आपण वाचतो, ऐकतो. कृषीविषयक बातम्या असतात. कृषी म्हणजे शेतीविषयक, आलं लक्षात? शेतीविषयक बातमी असते. शैक्षणिक म्हणजेच एज्युकेशनल न्यूज असतात. सामाजिक म्हणजे सोशल न्यूज असतात, सामाजिक बातमी असते. वैज्ञानिक बातमी असते, सायंटिफिक. त्यानंतर दैनंदिन घटना ज्या आपल्या समाजामध्ये घडत असतात त्यावर सुद्धा बातमी तयार केली जाते. आपल्या आजूबाजूला ज्या काही दैनंदिन घटना घडत असतात, मग अपघात म्हणा किंवा दुसऱ्या काही गोष्टी, कार्यक्रम, या सर्वांची बातमी ही आपण न्यूजपेपरमध्ये म्हणजेच वृत्तपत्रामध्ये वाचत असतो. तर अशा प्रकारे ही बातमी आपण तयार करतो. बातमी ही 2 प्रकारची आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बातमी ही 2 प्रकारची आहे. एक म्हणजे ह्या पुस्तकात दिलेली आहे बघा, अशा प्रकारची बातमी आहे. म्हणजेच प्रश्न दिला जाईल बघा, खालील बातमी वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इकडे बातमी दिलेली आहे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न. अशा प्रकारचा ही बातमी दिलेली असते. ही बातमी जवळजवळ 50 ते 60 शब्द ह्यामध्ये असतात.
मग ही बातमी अशा प्रकारे दिलेली असते आणि त्यावरती पुस्तकात बघा तुम्ही प्रश्न विचारलेले असतात. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या बातमीमध्येच दिलेली आहेत बघा. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही ह्या बातमीमध्येच आपल्याला शोधून लिहायची आहेत. मग त्यासाठी काय करावं लागेल तर सर्वांनी सर्वप्रथम बातमी बारकाईने वाचायची, लक्षपूर्वक वाचायला पाहिजे. संपूर्ण बातमीचा आशय, अर्थ नीट समजून घ्यायचा आहे आणि त्या बातमीवर कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न लक्षात घ्यायचे आहेत आणि त्या अनुषंगाने त्या बातमीच्या त्या प्रश्नांची उत्तरं ह्यामध्ये शोधायची आहेत. बातमीमध्ये स्थळ, दिनांक, इतर काही गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्या सर्व गोष्टी सुद्धा संदर्भाने लिहायच्या आहेत. तर आज आपण ह्या प्रकारच्या बातमीचा अभ्यास करणार आहोत. दुसरी जी बातमी आहे, बातमी ही दोन प्रकारे तुम्हाला विचारली जाऊ शकते परीक्षेला. एक तर अशा प्रकारे देऊन त्यावर प्रश्न विचारले जातात किंवा दुसरी बातमी अशी विचारली जाते की तुमच्या शाळेत साजरा केलेल्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि त्यावरती तुम्हाला ती बातमी लिहायची आहे. मग ती कशी लिहायची? ज्याप्रमाणे तुम्ही रिपोर्ट रायटिंग कसं लिहिता, कशा प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला, त्याप्रमाणे क्रमवार दिनांक, स्थळ, जे काही भाषणं वगैरे कशा प्रकारे झाली ते क्रमाने लिहायचं आहे. अशा प्रकारे ती बातमी लिहायची. ती बातमी तुम्हाला मी नंतर शिकवणारच आहे ती कशा प्रकारे लिहायची. आज आपण ह्या बातमी लेखनाचा अभ्यास करणार आहोत. प्रश्नोत्तराचा प्रश्न दिलेले आहेत, ही बातमी दिलेली आहे, प्रश्नांची उत्तरं ह्यामध्ये शोधून लिहायची आहेत. तर सर्वप्रथम आपण बारकाईने ही बातमी वाचूया आणि मग त्यावरील प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये शोधूया. दिनांक 20 डिसेंबर. लोकप्रतिभा. लोकप्रतिभा हे नाव दिलेलं आहे न्यूजपेपर. चित्रकला शिबिराचा समारोप. चित्रकला शिबिराचा समारोप. समारोप म्हणजेच काय तर शेवट. समारोप म्हणजेच शेवट. उतरवली तालुका भोर. उतरवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 10 दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळात शिबिरांचा समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व 25 शिबिरार्थीच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बघा, अशा प्रकारची बातमी दिलेली असते. परीक्षेला अशाच प्रकारची बातमी विचारली जाईल आणि त्यावर प्रश्न दिलेले असतील. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधून लिहायची आहेत. बघा, आता आपण बातमी लक्षपूर्वक वाचलेली आहे. उत्तरं शोधूया प्रश्नांची. कोण ते लिहा. समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते बरं सांगा. समारंभाचे प्रमुख पाहुणे चित्रकार अविनाश शिवतरे. इकडे आहे बघा, श्री प्रसिद्ध शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार
अविनाश शिवतरे. चित्रकार अविनाश शिवतरे दिसते तुम्हाला. चित्रकार अविनाश शिवतरे यांच्या हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. समारंभाचे अध्यक्ष विचारलेला आहे. मग आता समारंभाचे अध्यक्ष कोण होते? इकडे आहे बघा. समारंभाचे अध्यक्ष जिल्हा परिषदे शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे. हे बघा, समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे. मी मार्किंग केलेलं आहे बघा. मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे हे समारंभाचे अध्यक्ष होते. तिसरा प्रश्न आहे बघा. चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे. कोणी प्रतिसाद दिला चित्रकला प्रदर्शनास? तर इकडे आहे बघा. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. रसिक म्हणजेच कोण? ज्यांना आवडते अशी लोक. रसिक म्हणजे जे त्या चित्रकला शिबिरामध्ये सहभागी झाले होते ते लोक, त्यांना म्हणतात रसिक. जे त्या शिबिरामध्ये सहभागी झाले होते ते. अशा रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. रसिक म्हणजेच कोण? तर लोक. आलं लक्षात? रसिकांचा प्रतिसाद मिळाला. पुढचा प्रश्न बघा. उत्तरे लिहा. शिबिरार्थींची संख्या किती आहे बरं? इकडे आहे बघा. सर्व 25 शिबिरार्थी किती होते? तर 25. मग इथे उत्तर लिहायचं आहे 25. समजलं? शिबिरार्थींची संख्या किती आहे? 25. शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला. कोणती कला ते शिकले? कशाचं प्रदर्शन होतं? चित्रकला शिबिराचं प्रदर्शन होतं. मग शिबिरार्थींनी शिबिरात कोणती कला शिकली? तर चित्रकला. कोणती कला शिकली? चित्रकला. इकडे दिलेला आहे बघा. चित्रकला ही स्पर्धा, हे शिबिर येथे होतं. ही कला ते शिकले. शिबिराचे ठिकाण काय आहे? कुठे होतं हे शिबिर? हे बघा. उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत. उत्रौली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हे शिबिर होतं. त्यानंतर शिबिर सुरू झाले ती तारीख. कोणत्या तारखेला शिबिर सुरू झालं? शिबिर सुरू झालं ती तारीख होती 10 डिसेंबर. आता इकडे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बघा. इकडे दिलेला आहे त्यांनी. शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. कोणत्या दिवशी? 19 डिसेंबरला. 19 डिसेंबरला जर शिबिर संपलेलं असेल तर शिबिर कधी सुरू झालं? म्हणजे शिबिराची सुरू झाली ती तारीख मग 10 दिवस अगोदर पकडायची. समजलं? 19च्या अगोदर पासून 10 तारखेपासून शिबिर सुरू झालं. मग शिबिर सुरू झाली ती तारीख किती आहे? तर 10 डिसेंबर. आता तुम्ही सांगाल की इकडे 20 डिसेंबर कसं काय दिलेलं आहे? तर एक दिवस बातमी झाली की ती दुसऱ्या दिवशी आपण ऐकत असतो, वाचत असतो, म्हणून त्या दिवसाची तारीख लिहायची असते. म्हणून तारीख आहे इकडे 20 डिसेंबर. आता काल एखादी घटना घडलेली असेल तर ती ताबडतोब त्याच पेपरामध्ये जात नाही. तर कालची घटना ही दुसऱ्या दिवशी आपण त्या पेपरमध्ये देत असतो. मग त्या दुसऱ्या दिवसाची तारीख असते. आता इकडे 19 तारखेला शिबिर संपलेलं आहे बघा. 19 तारखेला शिबिर संपलेलं आहे. मग ही शिबिराची बातमी कोणत्या तारखेला येईल सांगा बरं? 20 तारखेला येईल. म्हणून इकडे 20 डिसेंबर अशी दिनांक दिलेली आहे. समजलं तुम्हाला? 10 दिवस अगोदरपासून
शिबिर सुरू झालेलं आहे. म्हणजे शिबिर सुरू झाल्याची तारीख किती आहे? 10 डिसेंबर. शिबिर किती तारखेला संपलं? 19 डिसेंबर. आणि आपण बातमी कधी देतो? तर एक दिवस दुसऱ्या दिवशी देतो, म्हणजेच 20 डिसेंबर. आलं लक्षात? त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा. आता ह्या बातमीमध्ये कोणकोणत्या गोष्टीविषयी माहिती दिलेली आहे सांगा बरं. एकदा आपण बातमी वाचलेली आहे, मग आपल्याला काय काय पहिल्यांदा दिसलं की त्या बातमीचं स्थळ म्हणजे काय? ठिकाण. कुठे आहे ही बातमी? कुठे घडली? कुठे समारोप झाला? उतरवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. समजलं? मग ते स्थळ मग दिनांक. कोणती दिनांक आहे? 20 डिसेंबर. वेळ किती आहे? तर 4 ते 6 ही वेळ आहे. ह्या वेळेमध्ये 4 ते 6 ही वेळ आहे. ह्या वेळेमध्ये हा समारंभ झाला. मग काय लिहायचं? स्थळ, दिनांक आणि वेळ ह्यामध्ये. त्यानंतर आणखीन काय घटक आपल्याला आलेले आहेत ह्या बातमीमध्ये? कशाचं समारंभ झाला? तर चित्रकला प्रदर्शनाचा. मग दुसरा पॉइंट लिहायचा आहे, चित्रकला प्रदर्शन समारंभ. हा दुसरा पॉइंट झाला. आता तिसरा पॉइंट काय असेल? कोण कोण आलं होतं ह्या समारंभासाठी? प्रमुख पाहुणे होते. समजलं? मग ह्या समारंभाचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष कोण आले होते? अध्यक्ष आले होते. मग काय झालं शेवटी? आभार प्रदर्शन. अशा प्रकारे हे सर्व घटक ह्यामध्ये आलेले आहेत. त्या सर्व घटकांची नावं येथे लिहायची आहेत. तर हे बातमी लेखन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. मी तुम्हाला सांगते कुठपासून लिहायचं ते. आता तुम्ही नोटबुकमध्ये हा प्रश्न लिहिलेला आहे बघा. नोटबुकमध्ये हा प्रश्न लेफ्ट साईडला लिहिला की मग राईट साईडला तुम्ही निबंध क्रमांक, बातमी लेखन लिहिलं की मग पुस्तक आहे बघा. पुस्तकामध्ये हा जो प्रश्न दिलेला आहे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेत कला शिबिराचा समारंभ, हा प्रश्न इकडे लिहायचा आहे. समजलं? हा प्रश्न लिहिला की मग ही जी बातमी दिलेली आहे, ही बातमी अशाच प्रकारे तुम्हाला चौकोन आखून ही बातमी त्या चौकोनामध्येच लिहायची आहे. ज्याप्रमाणे त्यांनी लिहिलेलं आहे, थोडं हे डार्क, हे कसं लिहिलंय बघा, तशा प्रकारे थोडं डार्क लिहून मग तुम्ही थोडीशी जागा सोडून लिहायला सुरुवात करायची इकडनं. समजलं? तर तुम्हाला येथे चौकोन आखायचा आहे. चौकोन आखून अशा प्रकारे चौकोन आखून पहिल्यांदा तुम्ही बातमी लिहा आणि नंतर चौकोन आखला तरीही चालेल. आणि मग त्यानंतर हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न लिहा आणि ह्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या खाली लिहायची आहेत. पाठपोट लिहायचं नाही. इकडे लिहून झालं, हे पेज संपलं की मग नेक्स्ट पेजवरती तुम्ही इकडनं स्टार्ट करायचं आहे. समजलं? अशा प्रकारे हे पूर्ण बातमी लेखन तुम्ही करायचंय. मी तुम्हाला हे बातमी लेखन PDF द्वारे पाठवते. तुम्ही ते पूर्ण करायचं आहे तुमच्या निबंधाच्या नोटबुकमध्ये. कशामध्ये कंप्लीट करायचं आहे? निबंधाच्या नोटबुकमध्ये. समजलं? तर सर्वांनी निबंधाचा हा चौथा प्रकार आपल्या निबंधाच्या नोटबुकमध्ये पूर्ण करायचा आहे. तोपर्यंत मी नेक्स्ट पिरियडला तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही जे काही वर्क दिलेलं आहे ते कंप्लीट केलेलं आहे की नाही. काही मुलं जो काही होमवर्क दिलेला आहे तो लगेच कंप्लीट करून मला पाठवत असतात होमवर्क.
तर तुम्ही त्याप्रमाणे कंप्लीट करून मला चेक करण्यासाठी पाठवला तरी चालेल. चेक करण्यासाठी पाठवायचं आहे, तर तुम्ही पाठवत जा. कंप्लीट करायचं आहे पूर्णपणे. समजलं? तर आता हा निबंधाचा चौथा प्रकार आपला पूर्ण झालेला आहे. सर्वांनी कशा प्रकारे ही बातमीवर दिलेले प्रश्न, त्यांची उत्तरं कशी शोधून लिहायची हे लक्षात घ्यायचं आहे. मी तुम्हाला रिव्हिजनसाठी ह्या बातमीवरतीच प्रश्न देणार आहे, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता मी देणार नाहीये, नंतर देईन. जेव्हा रिव्हिजन चालू होईल तेव्हा बातमीवरती प्रश्न देणार आहे, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. समजलं? तर तुम्ही आता तुमच्या घरीच राहा, सुरक्षित राहा. मला वाटतं मी जे काही सांगितलेलं असेल ते तुम्हाला समजलेलं असेल. काही समजलं नसेल तर तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समधून विचारू शकता. थँक्यू.